कोकण रेल्वेने गणपतीसाठी आता कोलाड ते वेर्णा या रेल्वे स्थानकादरम्यान जे आहे रोरो सेवा जाहीर केलेल्या आहे। कुठेतरी चाकरमान्यांनी या रोरो सेवेवर नाराजगी व्यक्त केलेली आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी कोकणवासी ठाणेकर चाकरमानेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार। सर, काय सांगाल? खरं तर गणेश उत्सव हा महत्वपूर्ण सण पाहिला जातो। कोकणवासियाचा जिव्हाळ्याचा विषय होळी आणि गणेश उत्सव असतो आणि आता कोकणात जाण्यासाठी कोकण रेल्वेने अतिरिक्त गाड्यांची मागणी असताना रोरो सेवा जाहीर केलेली आहे। कसं बघता या रोरो सेवेकडे? ते आपण मुंबई ते आपले याला सावंतवाडी किंवा रत्नागिरीपर्यंत प्रत्येक गाडी ही आपल्याला असून आपल्या गाडीचा उपयोग काय, रेल्वेचा उपयोग आम्हाला काही नाही। मुंबईतल्या लोकांना जाते गोव्याचे सगळे लोक, गोव्यापर्यंत सगळे लोक जातात आणि इथपर्यंत थांबतच नाही जास्त। आणि रत्नागिरी गणेश उत्सवाच्या नावाने फक्त या गाड्या सोडतोय, नाव वापरलं जातंय आणि कोकणवासियांना त्याचा लाभ जास्त होतच नाही। काय वाटतं, गाड्या अतिरिक्त वाढवल्या पाहिजे? नाही पाहिजे, गाड्या वाढवल्याच पाहिजे। भाडे जे ह्याच्यामध्ये जे दिलेलं आहे भाडे परवडणारं वाटतं का? नाही मग उपयोग आहे, हे रस्त्याला खाच खलक्या असल्यामुळे ते परवडत नाही। मग आपल्याला हे कोकणाच्या रेल्वे स्थानकच पाहिजे, रेल्वेला चालले पाहिजे आणि रेल्वे गाडी जास्त सुटल्या पाहिजे रत्नागिरीपर्यंत, सावंतवाडीपर्यंत। कसं बघता या कोकण रेल्वेच्या रोरो सेवेकडे? कुठेतरी सर्वसामान्य चाकरमान्यांना हा परवडणारा जो आहे पर्याय असू शकतो की अतिरिक्त गाड्यांची मागणी जी ग्राह्य धरलेली आहे ती असलीच पाहिजे? अतिरिक्त जे गाड्याची जी मागणी आहे ती ग्राह्य धरली पाहिजे। ही रोरो सेवा जी आहे 7,875 हे सर्वसामान्य कोकणवासियांना परवडण्यासारखं तर नाहीच आहे ना। आणि एका गाडीमध्ये फक्त तीन प्रवासी येणार। मी समजा गाडी जी आहे, मी रत्नागिरीला गाडी घेऊन गेलो तर मला साधारण माझ्या गाडीमध्ये जे सीएनजी आहे हे 3,000 लागेल, येऊन जाऊन 6,000 होईल आणि हे 8,000 घेणार। 8,000 घेणार, 7,800 म्हणजे 8,000 हे परवडण्यासारखं जागा आहे का? अहो, हे मला तर वाटतं हे कोकणवासीच्या तोंडावरती पाडं पुसण्यासारखंच आहे। कारण की बघा की आता हे जे रस्ते जे आहेत, गेले कित्येक वर्ष रस्त्याचं काम चालू आहे, पण रस्त्याचं काम चालू झालंय काय? सर्व अर्धवट, सर्व खड्ड्यात रस्ते आहे का, रस्त्यात खड्डे हेच कळत नाहीये। मुळात आम्हाला ही जी कोकण रेल्वे जी आहे याचा एवढा फारसा उपयोग होत नाहीये। कारण ह्या सर्व ज्या गाड्या ज्या पुढे मडगाव जाणार आहेत, फक्त कोकणवासींच्या गाड्या ज्या थोड्या गाड्या आहेत, जे सावंतवाडी कोकणात गाड्या सोडायच्या ना, मग तुम्ही फक्त सावंतवाडी गाडी सोडा ना। मग ही जी गाडी आहे सरकारच्या म्हणण्याप्रमाणे हे आमचा सण, कोकणवासी सण जो आमचा जो आहे शिमगा आणि गणपती हे आमचे मेन सण आहेत। तर ह्या सणालाच आमच्या रेल्वेनी आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली नाही, त्याचा फायदा काय? तर रेल्वेनी समजा तुम्हाला आम्हाला कोकणवासींना खरं अर्थी मदत करायची असेल, खरं असेल त्यांना कोकणवासी प्रेम असेल, तर रेल्वेनी सावंतवाडीमध्ये गाडी सोडाव्या। कोलाड ते वेर्णा या स्थानकादरम्यानच असणार आहे, म्हणजे जर तुम्हाला मुंबईमधनं गाडी चालवली तर कोलाड ते वेर्णा या स्थानकांना तुम्हाला गाडी उतरायची संधी आहे। अहो साहेब, 7,875 परवण्यासारख्या आहेत का? आता कोलाडला गाडी उतरली तर तेवढे चार्जेस हो, आणि मला येऊन जाऊन 6,000 मध्ये रत्नागिरी येत असेल तर साहेब मी 8,000 का देऊ? आणि ते 8,000 फक्त 3 प्रवासी आहेत। आता कोकणात म्हणलं की आमचं सर्व कुटुंब जातं, मग अख्खं कुटुंब घेऊन जाणार का 3 माणसं घेऊन जाणार? मग बाकीच्या लोकांना अतिरिक्त पैसे लागणार नाही का? त्याच्यामुळे ही रोरो सेवा जी आहे अत्यंत कोकणवासींच्या तोंडाला पानं पुसण्यासारखीच आहे आणि ती त्यांना काय लाभदायक नाहीये। त्यांना खरंच मतं करायचं असेल तर त्यांनी गाड्या वाढवाव्या, तरच हे काम होईल। आणि हे जर रस्त्याचे कामं चालू आहेत ही ताबडतोब केली पाहिजे। गेले कित्येक दिवस जे आहे रस्त्याची कामं जे होत नाहीये आणि नागरिकांना हे रे माझ्या मागल्या असं होतंय। कसं बघता, आपलं गाव कुठे आहे? गणेश उत्सवासाठी प्रत्येक कोकणवासी चाकरमानी मुंबई असेल, ठाणे असेल, दिवा डोंबिवली, कल्याण असेल या शहरातून कोकणात जात असतं। परंतु आता जे आहे कोकण रेल्वेने अतिरिक्त गाड्यांची मागणी असताना रोरो सेवेचा पर्याय जो आहे तो दिलेला आहे। कसं बघता या पर्यायाकडे? ऍक्च्युली जी रोरो सेवा आता जी चालू केलेली आहे किंवा करणार आहे त्याचा मुळात बघायला कोकणवासींसाठी काही फायदा नाही आहे। कारण हे कोलाड ते याच्यापर्यंत ठेवलंय त्यांनी, पण याच्यामध्ये कुठे स्टॉपच नाही आहे। आता ते गोव्याला नेणार, गोव्यावरनं रिटर्न आणणार, मग ते जे येण्या जाण्याचं जे भाडं आहे ते कोणाला फायदा आहे त्याचा? जे गाडीवाले आहेत त्यांना फायदा आहे, इतर गोरगरिबांना काहीच फायदा नाही त्याचा। मग ह्या ज्या गाड्या सोडल्या आहेत ह्या बंद करून त्याच्यासाठी जे कोकणवासियांसाठी जे गणपती उत्सवासाठी जे लोक जाणार आहेत तर त्यांच्यासाठी त्या गाड्या एक्स्ट्रा सोडाव्या आणि ठाणा दिव्यावरून सोडाव्या। काही गाड्या दादर गाडी, आता दादर रत्नागिरी गाडी, ही गाडी पहिली दादरवरून सुटायची, आता युपी बिहारवाल्यांची दादरवरून सुटते आणि आपली रत्नागिरीची गाडी दिव्यावरून सुटते। मग ह्याला जे विरार, नालासोपारा या साईडून येणारे लोक आहेत आपल्या कोकणवासी, याला काहीच फायदा होत नाही त्याचा। मग आता जर कुठला सण आला तर पहिला म्हणजे काय करतात, रस्ते एकतर पहिले बनवत नाही। आज कित्येक वर्ष आली रस्त्याचा तो प्रॉब्लेम चालू आहे, तो पण काही होत नाही आहे।
एसटी सेवा पण बरोबर काहीच हँडल केली जात नाही आहे. एसटीचं तिकीट काढायला गेलं तर ही गाडी रद्द केली, ती गाडी रद्द केली. फक्त सांगतात की आम्ही सगळ्या सेवा दिल्या आहेत, आम्ही सर्व अरेंजमेंट केलंय. कसलं काही अरेंजमेंट नसतंय. काय मागणी असेल शासनाकडे, प्रशासनाकडे? शासनाला एवढंच सांगणं आहे की ही जे काय आता सेवा चालू करतायत तर ती न करता कोकण वासियांसाठी खास दादर म्हणा, ठाणे म्हणा, दिवा म्हणा, त्याच्या खास लोकल चालू केल्या पाहिजेत. एवढंच मागणं आहे. नक्कीच कुठेतरी जे आहे दादर म्हणा, दिवा म्हणा किंवा ठाणे म्हणा या स्थानकावरून जे आहे गाड्या सोडल्या पाहिजेत, गाड्या अतिरिक्त वाढल्या पाहिजेत. ही रोरो सेवा जी आहे ती सर्वसामान्यांना न परवडणार असल्याचे देखील कोकणवासी चाकरमान्यांनी सांगितले. त्यामुळे नक्कीच आता कोकण रेल्वे कोकण वासियांसाठी, चाकरमान्यांसाठी काय नवीन पर्याय उपलब्ध करून देईल या गणेश उत्सवात तरी सर्वसामान्य चाकरमानी हा मुंबईतून कोकणात सुरक्षित पोहोचेल का हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.